शेळगीतील तलाठी कार्यालयाजवळ राहणारे संतोष सुनील बगले वय 32 वर्षे हा युवक सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वांना एक प्रशिक्षित सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहे. गत 2010 या वर्षापासून बगले हे सामाजिक दायित्वातून 16 वर्षे सर्प पकडतात. ते विनामूल्य सेवा देतात. त्यांचे शिक्षण 12वी ते ITI पर्यंत झाले आहे. सर्पमित्र सिद्धाराम यलशेट्टी यांच्यापासून प्रेरणा घेत बगले यांनी सर्प पकडण्याची कला आत्मसात केली आहे. सापाविषयी पुस्तकाद्वारे ज्ञान घेऊन प्रथमपासूनच सर्पाबद्दल आवड असल्याने त्यांनी आपला सर्प पकडण्याचा छंद जोपासला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आमच्या येथील एक जण सिद्धाराम यलशेट्टी म्हणणारे होते. त्यांनी सुरुवातीला आमच्या गावात साप पकडत होते. सिद्धाराम यलशेट्टी, महेश लोखंडे, मेघराज गडगे. मग यांनी साप पकडत असताना यांचं साप पकडणं मी सुद्धा स्वतः बघत होतो आणि बघत बघतच मला या सापांबद्दल जिव्हाळा वाढत गेला आणि मी पण 2010 पासून साप पकडायला सुरुवात केली आणि 2012ला या साप पुस्तकातून नीलम कुमार खैरे अण्णा यांचं साप पुस्तकातून मी सगळी माहिती प्राप्त करून घेतली आणि कुठला आपल्या भारतात म्हणजे आपल्या भागात कुठले कुठले विषारी साप आहेत याची संपूर्ण माहिती घेतली. बगले हे सर्प विषारी की बिनविषारी आहे हे सहजपणे ओळखतात. साप सहसा लपण्यासाठी येतो. तो उजेडात येत नसतो. कोरड्या जागेतच भक्ष्य शोधण्यासाठी येत असतात. सापाच्या 22 प्रजाती सोलापुरात आढळतात. नाग, मणियार, घोणस, फुरसे, पोळा हे विषारी तर मांजऱ्या हा बिनविषारी सर्प आहे. सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे सर्पमित्र बगले यांनी सांगत सापाविषयीचे महत्त्व स्पष्ट केले. आजपर्यंत त्यांनी 1,500 ते 2,000 साप पकडण्याची कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांचा खरा मित्र साप का संबोधलं जातं तर याचं खरं कारण असं आहे की शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी किंवा नुकसान हे आपल्या उंदीर किंवा घुशी करत असतात. शेतकऱ्याच्या जवळपास 30% पिकांची नासाडी हे उंदीर करत असतात. उंदरावर कंट्रोल ठेवण्याचं काम हे आपले साप करत असतात आणि साप हे उंदरांचं कंट्रोल केल्यामुळे साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र मानला जातो. बगले हे सापाला निसर्गाच्या सान्निध्यात कोणतीही इजा न करता सोडतात. त्यांच्याकडे 500 सापांना कुठे, कधी, कोणाकडे पकडले याचे रेकॉर्ड्स जतन केल्याची नोंद आहे. त्यांनी थोबडे नगरात सापांचे प्रमाण वाढले असताना सापाविषयीचे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मोफत समाज प्रबोधनपर शिबिर घेतले होते. साई पार्क येथे सापाबद्दलची माहिती देणारा फलक स्वखर्चाने लावला आहे. ते निस्वार्थीपणे सेवा बजावतात. सर्पमित्र संतोष बगले यांनी एकदा जुने घरकुलमधील एका अपार्टमेंटमध्ये 6 फुटाची घोणस पकडण्याचे धाडस केले. याचे नागरिकांनी कौतुक केले. डिसेंबर महिन्यात मला नागेश अण्णा रंपुरे यांचा फोन आला की आमच्या अपार्टमेंटच्या खाली सेंटरिंग जे साहित्य आहे त्यात 2 साप आहेत. तिथं मी ताबडतोब गेलो आणि जाऊन पाहता आपल्या भारतातील अतिशय विषारी जातीचे 2 घोण साप होते. मग ते साप जवळपास 5 ते 6 फूटचे ते दोन्ही घोण साप होते. त्या सापाला आपण पकडून सुरक्षित पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलं. बगले हे दुतोंडी सापाचीही माहिती देऊन नागरिकांचे गैरसमज दूर करतात. साप सहसा जोडीने राहतात. जेथे लहान साप असतो तेथे मोठा साप असतोच. ही बाब सर्पमित्रांसाठी आनंददायी असते. धामण ही चपळ असल्याने तिला पकडणे अवघड ठरते. काही साप अंडी घालतात तर काही साप थेट पिल्लांना जन्म देतात.
सापाची जात जन्मजातच विषारी असते. सर्पदंश झाल्यावर शासकीय रुग्णालयातच औषधोपचार घेण्याचे फायद्याचे असते. बगले यांना साप पकडताना दंश झाला. ते 6 दिवस कोमात होते, परंतु त्यांनी आपली जिद्द व चिकाटी सोडली नाही. आजही ते न घाबरता वयाच्या 21व्या वर्षापासून साप पकडतात. नाग व मणियार सापात न्यूरोटॉक्सिक तर घोणस व फुरसे सापातही मोटॉक्सिक नावाचे विष आढळते. बगले हे सापांना अशा ठिकाणी सोडतात जेणेकरून नागरिकांना धोका होणार नाही. सापामध्ये मिलनासाठी युद्धही होते. फणा ताठ असणारा साप जिंकतो अशी धारणा आहे. मादी साप स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी गंध सोडतात. सर्प आढळल्यास त्यांना घाबरू नये व मारूही नये. सुरक्षित अंतर राखून तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्र आणि वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र संतोष बगले यांनी केले आहे. जरी आपल्या परिसरात, घरात अथवा घराच्या आजूबाजूला जरी कुठल्याही प्रकारचा साप आढळून आला तर कोणीही न घाबरता सापाला पकडण्याचा अथवा मारण्याचा प्रयत्न न करता आपल्या परिसरातील जाणकार सर्पमित्र किंवा 1920 हा वन विभागाचा क्रमांक आहे, यांच्याशी संपर्क साधून सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यास सांगावे. हे वृत्तसंकलन केले आहे अन्वी न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक श्री गणेश शिंदे यांनी.